भाग्य होय उन्मेषासी, ते नमस्कारो नियाता. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य राजरसिक तुकोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आदी करून सर्व सकळ संतांची मांदियाळी आणि गुरुवर्यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी भगवती ज्ञानेश्वरीच्या चिंतनासाठी प्रवृत्त झालेले आहोत. हे आपल्या जीवनातील परमभाग्याचे क्षण आहेत. डॉक्टर बाबा नेहमी सांगत असतात की आपले श्वासोच्छ्वास आज सुरू असून ते लोहाऱ्याच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून ते सार्थ आहेत. कारण आपण आपले श्वासोच्छ्वास जे आहेत ते या ठिकाणी या श्रेष्ठ अशा ग्रंथाच्या चिंतनासाठी आपण खर्ची घालत आहोत. हा ग्रंथ असा आहे की जो एक प्रकारे सूर्य आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे सूर्य ज्याप्रमाणे या विश्वातील सर्व प्रकारचा जो अंधकार आहे, अंधार आहे, त्या अंधकाराला तो सूर्य घालवतो. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा आहे की हा सर्व गोष्टीचं प्रकाशन करतो. हा व्यवहाराचंही प्रकाशन करतो तर आत्मस्वरूपाचंही प्रकाशन करून देतो. व्यवहाराचं प्रकाशन करतो याचा अर्थ असा, काही लोकांना व्यवहारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी, काही अडचणी येतात. बऱ्याचशा साधकांना या ज्ञानेश्वरीमधून त्या बऱ्याचशा प्रश्नाची उत्तरं त्यांना सापडतात. याचाच अर्थ व्यवहारामधील काही गोष्टीचं देखील हा ग्रंथ प्रकाशन करतो. परंतु व्यवहारामधील गोष्टीचं प्रकाशन करणे हे काही माऊलींचं या ग्रंथ निर्मितीचं तात्पर्य नाही, हेतू नाही. या ग्रंथाच्या अभ्यासामुळे काही सिद्धीही प्राप्त होतात काही साधकांना, की जसं आपण 6व्या अध्यायामध्ये पाहून आलो की त्या योग साधनेमध्ये कशा सिद्धी प्राप्त होतात. की तो समुद्रा पलीकडील देखे, नंतर म्हणजे समुद्रापलीकडचं पाहू शकतो. त्याच्यानंतर तो मुंगीच्या मनातील देखील मनोगत ओळखू शकतो. अशा प्रकारच्या सिद्धी त्या साधकाला प्राप्त होतात. मात्र ह्या सिद्धी ह्या या परमार्थाच्या वाटेवरील हे एक प्रकारचे प्रतिबंध आहेत. जो या प्रतिबंधामध्ये अडकला तो पुढे परम आनंदाची प्राप्ती त्याला होऊ शकत नाही, असं डॉक्टर बाबा नेहमी सांगतात. मात्र ज्या साधकाला व्यवहारातील अडचणीचं उत्तर जर या ग्रंथामधून सापडलं तर त्याचा एक फायदा असा होईल की त्याला या ग्रंथाची कमीत कमी गोडी लागेल आणि मग या व्यवहाराचं प्रकाशन जरी झालं तरी तो हळूहळू आत्मस्वरूपाचं प्रकाशन जे करून दिलेलं आहे माऊलींनी ज्ञानेश्वरीमधून, त्या मार्गाला तो साधक लागेल. आणि मनाचा आपण मागे अभ्यासला की मनाचा असा एक धर्म आहे की त्याला एकदा त्या मनाने ज्याची गोडी चाखली तो त्या भोवतीच तो काय करतो, घुटमळतो. त्यामुळे त्याचप्रमाणे हा साधक देखील त्याला या ग्रंथाची गोडी लागल्यामुळे, त्याला या ग्रंथाचं महत्त्व कळाल्यामुळे मग पुढे तोच साधक या मार्गावर वाटचाल करत राहतो आणि पुढे तो परमानंदापर्यंत प्राप्त होतो. आणखी हा ग्रंथ काय करतो, कशाचं प्रकाशन करतो, तर या ग्रंथामध्ये हा असा सूर्य आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे की जो कर्मावरही प्रकाश टाकतो. कर्म कशाला म्हणतात ते देखील या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, त्याचंही प्रकाशन करतो. हा असा सूर्य आहे की जो उपासनेवरही प्रकाश टाकतो. उपासना कशाला म्हणतात तेही सांगितलेले आहे, उपासनेच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. कर्म झालं, उपासना झालं, त्याच्यानंतर भक्तीवर देखील हा सूर्य असा आहे. भगवती ज्ञानेश्वरी रूपी हा सूर्य असा आहे की जो भक्तीवर देखील प्रकाश टाकतो आणि जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचंही प्रकाशन करण्याचं
प्रकाश टाकण्याचं कार्य हा ग्रंथ करतो. म्हणजेच काय, तर सूर्यालाही प्रकाश देण्याचं कार्य हा ज्ञानेश्वरी रूपी ग्रंथ करतो. अशा प्रकारचा हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. आणि मग अशा या ग्रंथाची निर्मिती माऊलींनी आपल्या सर्वांसाठी केली. माऊलींना सर्व संतांनी आई म्हटलेलं आहे. ज्ञानोबारायांना माऊली म्हटलं म्हणजे आई म्हटलेलं आहे. कारण त्यांचं हृदय हे आईचं हृदय आहे. कारण बऱ्याचशा अभंगामध्ये संतांनी लिहून ठेवलेलं आहे की ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, माय म्हटलेलं आहे. माय म्हणजे माऊली, आई. मग अशा प्रकारे हे आईचं हृदय असणारे ज्ञानोबाराय जेव्हा समाधीस्थ होतात, तेव्हा मग त्यांनी या आपल्या लेकरांना परक केलं का, तर नाही. त्यांनी आपलं जे मातृत्व होतं, जो आईपणा आहे, आईची जे माया आहे, आई म्हणजे मातृत्व आहे, तर ते मातृत्व माऊलींनी समाधी घेतल्यानंतर देखील तुम्हा आम्हा सर्वांसाठी त्यांनी ते मातृत्व मात्र मागे ठेवलं. त्यांचं मातृत्व म्हणजे काय, तर हा ज्ञानेश्वरी नावाचा हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ म्हणजे माऊली ज्ञानोबाराय यांचं मातृत्व आहे, आईपणा आहे त्यांचं. हा ग्रंथ म्हणजे साक्षात माऊलींचं हृदय आहे. या ग्रंथामधील प्रत्येक शब्द हा माऊलींच्या हृदयामधील भाव आहे. त्या प्रत्येक शब्दामध्ये माऊलींचा हृदयामधील भाव हा लपलेला आहे. म्हणून जनाबाई म्हणतात की भाव अक्षराचे गाठी, ब्रह्मज्ञानाने गोमटी, ती हे माय ज्ञानेश्वरी, संत जना माहेश्वरी. ज्ञानेश्वर मंगळ मुनी, सेवा करी दासी जनी, ती हे माय ज्ञानेश्वरी, संत जना माहेश्वरी. या ग्रंथाच्या प्रत्येक शब्दामध्ये हे फक्त शब्दाच्या गाठी नाहीत, संत जनाबाई सांगतात, तर काय आहेत, भाव अक्षराचे गाठी. ह्या ज्या अक्षरांच्या गाठी आहेत, तर या गाठीमध्ये भाव लपलेला आहे. आणि तो भाव कोणता आहे, तर ब्रह्मज्ञानाचा भाव त्यामध्ये आहे. ब्रह्मज्ञानाने गोमटी, ती हे माय ज्ञानेश्वरी, संत जना माहेश्वरी. अशा प्रकारची हे अशा प्रकारचा हा श्रेष्ठ असा ग्रंथ आहे. म्हणून एक तरी ओवी अनुभवावी असं म्हटलेलं आहे की एखाद्या तरी ओवीचा अनुभव घ्यावा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. मग आता संतांनी जे हे असं म्हणून ठेवलेलं आहे की एक तरी ओवी अनुभवावी. मग एकाच ओवीचा अनुभव घ्यायचा का, तर नाही. मात्र एका ओवीचा जर मनोभावे अनुभव घेतला, तर त्या साधकाला या ग्रंथाची गोडी लागल्याशिवाय राहणार नाही. माऊलींच्या एका ओवीमध्ये काय, एका शब्दामध्ये देखील एवढं सामर्थ्य आहे. जर तुम्ही मनोभावे त्या ओवीचा अर्थ जाणला, त्या ओवीमधील प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणला, तर त्या साधकाच्या मनात सर्व ओव्या जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग तो साधक मध्ये थांबत नाही. ज्याप्रमाणे आपण सर्वजण आता प्रत्येक ओवीच्या अर्थाच्या चिंतनाची भूक आपल्याला लागलेली आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा आहे की मला माऊलींनी हे जे शब्दरूपी भांडार उपलब्ध करून दिलेलं आहे, ह्या शब्दांचा अर्थ मला कळावा आणि त्या अर्थाप्रमाणे माझं जीवन पुढे मी व्यतीत करावं, तसं मी वागावं, प्रत्येक गोष्ट मी आचरणात आणावी, असा प्रत्येकाच्या मनामध्ये भाव आहे. मग त्याचप्रमाणे एखाद्या ओवीचा मनोभावे अर्थ जाणल्यानंतर, अनुभव घेतल्यानंतर तो साधक देखील मग एका ओवीमध्ये जर एवढी गोडी आहे, एवढं अफाट ज्ञान एका ओवीमध्ये आहे, तर मग ह्या सर्व ओव्यांमध्ये किती ज्ञान असेल असा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो संपूर्ण या ग्रंथाचं चिंतन केल्याशिवाय मध्ये थांबणार नाही. अशा प्रकारचा हा श्रेष्ठतम असा भगवती ज्ञानेश्वरी हा असा ग्रंथ आहे. आणि
गुरुवर्यांच्या माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आपण सर्व साधक बाबांच्या वाणीमधून या ग्रंथाचं चिंतन आपण ऐकत आहोत. 8व्या अध्यायाचं चिंतन आता आपण करत आहोत. 8व्या अध्यायाच्या आरंभीच या अध्यायाचा जो आरंभ झाला, सुरुवात झाली, तर या अध्यायाची सुरुवात प्रश्नापासून झालेली आहे. अर्जुनाने भगवंताला काही प्रश्न विचारले आणि या प्रश्नापासूनच या 8व्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे. एकंदर 7 प्रकारचे प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारले आणि ते 7 प्रकारचे जे प्रश्न आहेत, तर ते 7 प्रकारचे प्रश्न अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये का उत्पन्न झाले, तर ते जेव्हा 7व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना, या समस्त भूतांमध्ये, या सर्व प्राणीमात्रांमध्ये कोण आहे, तर मी परमात्माच आहे. आज वर्तमानामध्ये जे प्राणीमात्र अस्तित्वात आहेत, त्या सर्व प्राणीमात्रांमध्ये मीच आहे आणि भविष्यामध्ये जे प्राणीमात्र उत्पन्न होणार आहेत त्यामध्ये देखील मीच असणार आहे. मात्र प्रत्येक जो प्राणीमात्र आहे, प्रत्येक भूत आहे, प्रत्येक जीव आहे, हा वेगवेगळा भासतो. जर प्रत्येक प्राणीमात्रामध्ये, प्रत्येक जीवामध्ये परमात्माच असेल तर मग त्यांचं वेगळेपण का दिसते, तर मग त्यासाठी माऊलींनी आपल्याला एक उदाहरण सांगितलं होतं. ज्याप्रमाणे एखादी अंधकारामध्ये पडलेली दोरी असेल, संध्याकाळचा वेळ आहे, अंधुक प्रकाश आहे आणि त्यामुळे थोडासा प्रकाश आणि थोडासा अंधार आहे, सूर्य मावळण्याचा जो वेळ आहे त्यावेळचा प्रसंग आहे आणि रस्त्याच्या कडेला एक दोरी पडलेली आहे. एखादा माणसांचा समूह त्या ठिकाणून जातो तर त्या दोरीच्या ठिकाणी काही जणांना सर्प असल्याचा भास होतो. मात्र प्रत्येकालाच तो सर्प असल्याचा भास सगळ्यांना होतो. मात्र तो सर्प कोणाला काळ्या रंगाचा वाटतो, कोणाला तर तो त्याच्यावर खवले आहेत अशा प्रकारचा तो सर्प वाटतो, कोणाला वेगळ्या रंगाचा वाटतो. मग वास्तविक पाहता त्या ठिकाणी सर्प देखील नाही, पण सर्पाचा त्यांना भास झाला आणि तोही सर्प त्यांना वेगवेगळ्या रंगाचा भासला. मग त्याचप्रमाणे माऊली म्हणतात की मी जरी या सर्व प्राणीमात्रामध्ये मी परमात्मा असलो तरीही काहीजण जे आहेत ते या जन्ममरणरूपी संसारामध्ये अडकतात आणि मग ते या जन्ममरणरूपी संसारामध्ये कसे अडकतात, तर त्यासाठी भगवंत अर्जुनाला एक गोष्ट सांगतात. ती गोष्ट अशी होती की भगवंत अर्जुनाला सांगतात की जेव्हा जेव्हा हा जो अहंकार असतो, अहंकार म्हणजे काय, तर हा देह म्हणजे मी, म्हणजे जे अनात्म पदार्थ आहेत त्यांच्या ठिकाणी आत्माकार वृत्ती होणे, याला अहंकार म्हटलेलं आहे. अनात्म पदार्थ आहेत आणि त्या अनात्म पदार्थाला मी आहे असं समजणे म्हणजे अहंकार. म्हणजे कोणी देहाला मी म्हणतो, तर कोणी देहासंबंधी असणारे हे जे सर्व नातेवाईक आहेत, हा जो सर्व संसार आहे, या संसाराला कोणी मी म्हणतो. 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी सांगितलं की ज्ञान कशाला म्हणतात, अज्ञान कशाला म्हणतात आणि विज्ञान कशाला म्हणतात. तोच भाग आहे इथं, अहंकार. तर या देहालाच, शरीरालाच मी मानणे असा अहंकार. आणि मग हा जो अहंकार असतो, हा अहंकार त्या शरीराचा धारण करतो, म्हणजेच शरीर म्हणजे तनू. मग हा अहंकार आणि ही तनू यांच्यामध्ये सख्य होते, प्रीती होते आणि मग या सख्यामधून त्यांच्या पोटी इच्छा नावाची एक मुलगी जन्माला येते, एक आणि मग आता ही जी इच्छा नावाची मुलगी आहे ही मग पुढे मोठी होते, तरुणपणाला येते आणि मग तरुण झाल्यानंतर हा अहंकार आणि ही तनू काय करते, तर त्या इच्छारूपी मुलीचं लग्न लावून देतात. आता लग्न कोणासोबत लावतात, तर त्या इच्छारूपी मुलीचं लग्न हे तिचे आईवडील जे असतात ते लावतात द्वेषाशी. द्वेषरूपी वर तिच्यासाठी शोधतात आणि
इच्छा आणि द्वेषाचं लग्न होते. म्हणजे इच्छेतून द्वेषाची इच्छा आणि द्वेष एकत्र येतात आणि मग इच्छा आणि द्वेष यांच्या पोटी पुढे चालून एक मुलगा जन्माला येतो. त्या मुलाचं नाव आहे द्वंद्व मोह. मोहरूपी मुलगा ही इच्छा आणि द्वेष यांच्या पोटी जन्माला येतो आणि हा जो मोह असतो, या मोहाला कोण वाढवते? तर जो त्यांचा आजोबा असतो अहंकार नावाचा, तो अहंकार या द्वंद्व मोहाला चांगल्या प्रकारे खाऊ पिऊ घालतो, त्याला चांगलं धष्टपुष्ट करतो आणि मग पुढे हा मोह थोडा तरुण झाल्यानंतर मग उन्मत्त होतो. तो पुढे त्याला काही व्यसन लागतात, माऊली सांगतात असंतुष्टीची मदिरा तो प्राशन करतो आणि तो मग पुढे विकृतीसोबत विषयरूपी खोलीमध्ये तो व्यभिचार करतो आणि हा जो द्वंद्व मोह आहे त्या साधकाला मग पुढे चांगल्या मार्गाला तो जाऊ देत नाही. त्या साधकाच्या साधनेच्या मार्गामध्ये त्याला पुढे 2 फाटे फुटतात, म्हणजे 2 मार्ग लागतात. त्यापैकी जो शुद्ध भावनेचा मार्ग असतो, त्या शुद्ध भावनेच्या मार्गावर हा द्वंद्व मोह काय करतो, तर संकल्प विकल्प रूपी काटे त्यावर तो अंथरतो आणि मग हे जे अप्रवृत्तीचे विकल्परूपी काटे त्या मार्गावर तो अंथरतो. त्यामुळे तो साधक जो आहे तो त्या मार्गाला जाण्यासाठी घाबरतो आणि तो त्या मार्गाला जात नाही आणि मग तो दुसऱ्या मार्गाला जातो. आता जो तो दुसरा मार्ग पकडतो, तो दुसरा मार्ग काय असतो, तर त्याला महादुःखामध्ये नेणारा तो मार्ग असतो. कारण जो सुखप्राप्तीचा मार्ग असतो, जो परमानंद ज्या मार्गाने त्याला प्राप्त होणार होता, त्या मार्गावर हा द्वंद्व मोह त्या साधकाला जाऊ देत नाही. त्या ठिकाणी तो काटे अंथरतो आणि मग या काट्यांमधून चालत जाण्याचं धैर्य त्या साधकाकडे राहत नाही आणि तो मग स्वतःचा मार्ग बदलतो आणि तो दुसऱ्या मार्गाला चालायला लागतो. आता जेव्हा तो दुसऱ्या मार्गाला चालायला लागतो तर तो मार्ग त्याला काय करतो, महादुःखाकडे घेऊन जातो. आता हा एक साधक जो या काट्यांना घाबरला, विकल्पाच्या काट्यांना, त्या विकल्पाच्या काट्यांना घाबरून तो कुमार्गाला लागला. मात्र असे काही साधक असतात की जे त्या काट्यांना घाबरत नाहीत. हे जे विकल्परूपी काटे आहेत, हे तीक्ष्ण काटे आहेत, या विकल्परूपी काट्यांना काही साधक घाबरत नाहीत. तर ते काय करतात, एकनिष्ठेनं त्याच मार्गाने ते मार्गक्रमण करत राहतात. तर हे जे विकल्परूपी काट्याची ते टोकं असतात, ते त्या टोकांवर ते पावलं ठेवतात आणि त्या विकल्पाला ते रगडून टाकतात. म्हणजे ते जे विकल्परूपी काटे त्या मोहाने त्या ठिकाणी टाकलेले होते, त्या काट्यावर पाय देऊन त्या विकल्पाचे काटे मोडून हे साधक काय करतात, पुढे जातात. आणि मग पुढे गेल्यानंतर जे पुण्य असते त्या मार्गावरील त्या पुण्यापर्यंत या साधकाला जाण्याची गरज नाही, तर स्वतःहून पुण्य त्या साधकाकडे धावत येते आणि त्या मार्गामध्ये असणारे जे कामक्रोधाधिक वाटमाऱ्या करणारे वाटमारी असतात, त्या वाटमारी देखील या साधकाला काही करू शकत नाही. आणि मग आता असा हा जो साधक आहे, जो या मार्गाने आता लागलेला आहे, तर तो पुढे काय करतो की या मरणरूपी ही जे कथा आहे, ही जे जन्ममरणाची परंपरा आहे, ही कशा प्रकारे खंडित होईल आणि मी कशा प्रकारे परमानंदाला प्राप्त होईल, यासाठी तो काय करतो, प्रयत्न करायला सुरुवात करतो. आणि मग असे हळूहळू प्रयत्न करत करत एक वेळ असा येते की तो या परब्रह्मरूपी फळ त्याला प्राप्त होते आणि मग त्याच्या जीवनामध्ये कृतकृत्यता येते. अशा प्रकारचा लाभ या साधकाला या मार्गावरून एकनिष्ठेने चालल्यामुळे होते. त्याच्या जीवनामध्ये साम्याची वृद्धी होते आणि मग त्या ठिकाणी जो भेद असतो, त्याला जिकडे पाहिजे तिकडे आता परमात्माच दिसतो.
जो भेद असतो तो भेद त्याच्या जीवनामध्ये कुठंही शिल्लक राहत नाही. म्हणजे जो द्वैत भाव असतो तो द्वैत भाव त्याच्या जीवनामधील संपून जातो आणि अद्वैत भाव त्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होतो. आता हा जो असा साधक आहे ज्याची साम्याची दृष्टी वाढलेली आहे, हा जो साधक आहे, हा साधक मग पुढे गेल्यानंतर जेव्हा त्याचा देह ठेवण्याचा प्रसंग येतो, प्रयाणकाल त्याच्या जीवनामध्ये येतो, तेव्हा देखील तो साधक परमात्म्याला विसरत नाही. त्याला या एक मिनिट बाळा तिकडे थांबतो. याला तिकडे हे गेट दरवाजा. तर हा जो असा साधक आहे, हा साधक काय करतो तर शरीरापासून अनुभवाच्या रूपाने अधिदैवापर्यंत, अधिदैव म्हणजे जीव म्हटलेला आहे, तर शरीरापासून जीवापर्यंत अनुभवाच्या रूपाने तो जाणतो, म्हणजे ज्ञानाच्या डोळ्याने तो पाहतो. आणि मग हे ज्ञानाची दृष्टी त्याला प्राप्त झाल्यामुळे मग तो काय, जेव्हा या शरीरापासून त्याच्या प्राणाचा त्याग होतो, म्हणजे प्रयाणकाली, त्या प्रयाणकालाचं दुःख देखील त्याला होत नाही. माऊली म्हणतात की वास्तविक पाहता जर एखाद्याचं आयुष्य संपलं, आयुष्याची दोरी जर तुटली, तर तो जो साधक आहे किंवा तो जो मनुष्य आहे तो काय करतो तर तो त्याला प्रचंड दुःख होते त्या ठिकाणी. जेव्हा प्राणत्याग करण्याचा प्रसंग असतो, वेळ असतो, क्षण असतो, त्यावेळेला प्रचंड यातना होतात. तो जो साधक असतो तो खळबळ करतो त्या ठिकाणी. माऊली तर एवढं सांगतात की एवढंच का, जो मरतो त्याला दुःख होईल यात नवल नाही. मात्र एखाद्याने जर एखाद्याला मरताना पाहिलं, प्राणाचा त्याग करताना पाहिलं, तर त्याला पाहणाऱ्याला देखील दुःख होते. एवढ्या यातना यामध्ये आहेत. मग एवढ्या यातना असताना देखील मग हा जो साधक आहे, हा साधक प्रयाणकाली त्याला या प्राणत्यागाचं दुःख का होत नाही? तो कशा प्रकारे भगवंताला जाणतो? अशा कठीण प्रसंगामध्ये देखील तो परमात्म्याचं स्मरण कसं करतो? तर तो त्याच्याकडून हे का होते? कारण त्याला अधिभूत कशाला म्हणतात हे माहिती आहे, त्याला कर्म कशाला म्हणतात हे माहिती आहे, अधिदैव कशाला म्हणतात हे देखील त्याला माहिती आहे, अधियज्ञ कशाला म्हणतात हे देखील त्याला याचं देखील त्याला ज्ञान आहे. त्यामुळे मग तो साधक, त्या साधकाला या प्राणत्यागाच्या वेळेला दुःख होत नाही. अशा प्रकारचा हा भगवंताचा बोध अर्जुन ऐकतो. आणि मग हा बोध ऐकल्यानंतर जेव्हा भगवंत हे सर्व हा उपदेश अर्जुनाला करत होते, तेव्हा अर्जुन शांततेने हा बोध ऐकत होता आणि प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक पदाचा अर्थ ग्रहण करण्याचा प्रयत्न अर्जुन करत होता. मात्र अर्जुनाला काही या शब्दांचा अर्थाचा बोध झाला नाही. आणि मग आता या शब्दाचा बोध कशा प्रकारे होईल आपल्याला? या शब्दांचा अर्थ कसा कळेल? कर्म, ब्रह्म, कर्म, अध्यात्म, अधिदैव, अधिभूत, अधियज्ञ कशाला म्हणतात हे आपल्याला कसं कळेल? तर मग मोठ्या अपेक्षेने अर्जुन जो आहे तो भगवंताकडे पाहतो आणि भगवंताला विनंती करतो की हे भगवंता, तुम्ही कृपा करून मला या 7ही पदांचे अर्थ सांगा, याचं निरूपण करा. आणि कसं करा? मला कळेल अशा सोप्या भाषेमध्ये या 7ही पदांचं निरूपण करा. आणि मग अर्जुन भगवंताला हे प्रश्न विचारतो आणि या प्रश्नापासून मग 8व्या अध्यायाची सुरुवात होते. सुरुवातीलाच अर्जुन विचारतो, अर्जुन उवाच किम तद्ब्रह्म किमध्यात्मम
किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्त मधिदैवं किमुच्यते. या पहिल्या श्लोकामध्ये भगवंताला अर्जुन 5 प्रश्न विचारतो. किम तद ब्रह्म, ब्रह्म कशाला म्हणतात? किम अध्यात्मम, अध्यात्म कशाला म्हणतात? किम कर्म, कर्म कशाला म्हणतात? किम अधिभूतम, अधिभूत कशाला म्हणतात? आणि किम मधिदैवम, मधिदैवम किम उच्यते, मधिदैव कशाला, अधिदैव कशाला म्हणतात? अधिभूत कशाला म्हणतात? कर्म कशाला म्हणतात? अध्यात्म कशाला म्हणतात? आणि ब्रह्म कशाला म्हणतात? हे भगवंता, हे पुरुषोत्तमा, तुम्ही मला हे सांगा. आणि त्यावरच माऊली मग पुढे भाष्य करतात की मग अर्जुने म्हणितले, हा हो जी अवधारिले, जेम्या पुसिले ते निरूपिजो. सांगा कवण ते ब्रह्म, कायसया नाम कर्म, अथवा अध्यात्म काय म्हणिपे. अर्जुन विचारतो की कवण ते ब्रह्म, ब्रह्म कशाला म्हणतात ते सांगा. कायसया नाम कर्म, कर्म हे कशाचं नाव आहे ते भगवंता तुम्ही मला सांगा. अथवा अध्यात्म काय म्हणिपे, किंवा अध्यात्म कशाला म्हणतात ते देखील तुम्ही मला सांगा. अधिभूत ते कैसे, एथ अधिदैव ते कवण असे, हे उघड मी पर्येसे ऐसे बोला. अधिभूत कशाला म्हणतात तेही तुम्ही मला सांगा. अधिदैव कशाला म्हणतात ते देखील भगवंता तुम्ही मला सांगा. आणि ते सांगताना कसं सांगा? उघड मी पर्येसे ऐसे बोला. तुम्ही ते अशा प्रकारे बोला, अशा प्रकारे सांगा की ते मला ऐकल्यानंतर उघड ते मला कळेल, मला त्यापासून अर्थाचा बोध होईल, अशा भाषेमध्ये मला सांगा. आणखी 2 प्रश्न अर्जुन भगवंताला विचारतो. अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन् मधुसूदन, प्रयाणकाले च कथम नेयोसी नियतात्मभिः. अधियज्ञ कशाला म्हणतात? आणि प्रयाणकाली म्हणजे जेव्हा देह ठेवण्याचा क्षण येतो तेव्हा हे जे ज्ञानी भक्त आहेत, हे ज्ञानी भक्त परमात्म स्वरूपाला कशा प्रकारे जाणतात, अशा प्रकारचे 2 प्रश्न या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला विचारत आहे. माऊली पुढे सांगतात की देवा अधियज्ञ तो काही, कवन पायी देही, हे अनुमानाशी काही दिठी न भरे. माऊली म्हणतात म्हणजे अर्जुनाच्या मुखामध्ये माऊली शब्द ठेवतात की देवा, हे भगवंता, अधियज्ञ तो काही, अधियज्ञ कशाला म्हणतात ते मला सांगा. कवनपा ये देही, या देहामध्ये अधियज्ञ म्हणजे काय, हे अनुमानाशी काही दिठी न भरे. अर्जुन म्हणतो की मी या शब्दांचा अर्थ जाणण्याचा प्रयत्न केला, मी अनुमान करण्याचा प्रयत्न केला, अनुमानाने जाणण्याचा प्रयत्न मी करत आहे, मात्र माझ्या अनुमानाला काही यश आलेलं नाही, त्या शब्दाचे अर्थ मला जाणता आले नाहीत. आणखी पुढचा प्रश्न काय आहे तर शेवटचा 7वा प्रश्न अर्जुन भगवंताला विचारतो की आणि नियता अंतःकरणी तू जाणी जशी देह प्रयाणी, ते कैसेनी हे शारंग पाणी परिसवा माते. अर्जुन 7वा प्रश्न विचारतो की ज्यांनी आपलं अंतःकरण नियत केलेलं आहे, म्हणजे नियमित केलेलं आहे, अशा प्रकारचे जे ज्ञानी भक्त आहेत, ते ज्ञानी भक्त देहप्रयाणी तू जाणी जशी. देहप्रयाणी म्हणजे देह ठेवण्याच्या प्रसंगी, म्हणजे अंतकाळी, अंतकाळाला देखील ते काय करतात, तुला जाणतात. कशा प्रकारे ते तुला जाणतात तर हे तुम्ही मला सांगा. हे शारंग पाणी परिसवा माते, तुम्ही हे मला सर्व ऐकवा, याचं तुम्ही सर्व निरूपण मला करा. अशा प्रकारचा प्रश्न भगवंताला अर्जुन विचारतो. आणि मग आता माऊली पुढे सांगतात की अर्जुनाच्या या प्रश्नाची उत्तरं भगवंत देणार आहेतच. तर कशा प्रकारे देणार आहेत तर माऊली म्हणतात की अर्जुन हा काय आहे, एका महालामध्ये अर्जुन झोपलेला आहे. आणि हा जो महाल आहे, हा महाल काही साधासुद्धा महाल नाही, हा महाल आहे चिंतामणीपासून तयार झालेला.
चिंतामणीपासून बांधलेला हा महाल आहे. चिंतामणीचा धर्म असा आहे की चिंतामणी मनामधील इच्छा सर्व पूर्ण करतो. मग एक चिंतामणी जर मनातील सर्व इच्छा पूर्ण करतो तर चिंतामणीपासून बांधलेला महाल आणि त्या महलामध्ये अर्जुन झोपलेला आहे. तर माऊली म्हणतात की तो स्वप्नामध्ये बडबड त्याने जर केली, रात्री झोपेमध्ये काहीही बडबड केली त्याने, तर त्याची बडबड देखील वाया जाणार नाही. म्हणजे त्याने झोपेमध्ये काही बडबडला तर त्याची देखील सिद्धी होणार, म्हणजे ते देखील सिद्धीला जाणार आहे. म्हणजे त्याचं जे बडबडणं आहे ते बडबडणं देखील सिद्धीला जाणार आहे, म्हणजे ते पूर्ण होणार आहे. आणखी माऊली सांगतात की हा अर्जुन आहे. हा अर्जुन काय आहे तर कामधेनू रूपी गायीचं वासरू आहे. आणि ही जे कामधेनू रूपी गाय आहे, ही गाय कुठं बांधलेली आहे तर कल्पतरू वृक्ष आहे, त्या वृक्षाच्या सावलीमध्ये ही गाय बांधलेली आहे. आता कामधेनूचं वासरू, कामधेनूचाही धर्म हाच आहे की कामधेनू इच्छिलेल्या सर्व ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करते. कल्पतरूचाही तोच धर्म आहे. त्या कल्पतरूच्या सावलीत जो कोणी बसतो त्याने मनामध्ये जो संकल्प केला तो संकल्प सिद्धीला जातो. मग कामधेनू देखील संकल्पसिद्धीला नेते, कल्पतरूही संकल्पसिद्धीला नेते. मग कामधेनू रूपी गाईचं वासरू आहे आणि ते वासरू आहे कुठं, कल्पतरूच्या मांदोडा म्हणजे सावलीमध्ये आहे, मंडपामध्ये बांधलेला आहे, कल्पतरूच्या सावलीमध्ये. मग अशा कल्पतरूच्या सावलीत असणारं हे वासरू जे कामधेनूचं आहे, मग त्या वासराच्या मनातील इच्छा सिद्धीला जातील. याच्यामध्ये नवल काही आहे का? यामध्ये नवल करण्यासारखं माऊली म्हणतात काहीही नाही. मग अर्जुन देखील या भगवंताचं एक प्रकारे वासरू आहे. भगवंत हा कामधेनू आहे, कल्पतरू आहे, चिंतामणी आहे. त्याच्यामुळे भगवंत आता या अर्जुनाच्या मनातील सर्व मनोरथ सिद्धीला नेतील. यामध्ये माऊली म्हणतात कुठल्याच नवल नाही. आणि नवल करण्यासारखं यामध्ये काही नाही. त्याला आणखी एक कारण माऊली सांगतात की हा भगवंत कसा आहे की अरे हा भगवंत असा आहे की याने रागाने जरी एखाद्याला मारलं असेल, वध केला असेल, म्हणजे ज्याचा वध केला त्याला देखील त्याने आपल्या स्वरूपाशी मिळवून घेतलं, आपल्या स्वरूपामध्ये सामावून घेतलं. पुतना असेल, शिशुपाल असेल, यासारख्यांनाचा वध केला परमात्म्याने आणि त्यांना नंतर आपल्या स्वरूपामध्ये समाविष्ट करून देखील घेतलं. एवढा कृपाळू असा हा परमात्मा आहे, भगवंत आहे. मग ज्याला रागाने मारलं त्यांना जर या भगवंताने स्वस्वरूपामध्ये, स्वतःच्या स्वरूपामध्ये समाविष्ट करून घेतलं, तर मग ज्याच्यावर भगवंताने कृपा केली त्याला या परब्रह्माचा साक्षात्कार तो करून देणार नाही का? कृपा केली आणि कृपेने उपदेश केला, तर मग असा असणारा हा अर्जुनावर भगवंताने कृपा केली म्हणून भगवंत अर्जुनाला हा उपदेश करत आहेत. मग कृपेने उपदेश करणाऱ्या या अर्जुनाला भगवंत परब्रह्माचा साक्षात्कार करून देणार नाहीत का? तर निश्चितच करून देणार आहेत. आणि ज्याप्रमाणे भगवंत हा परब्रह्माचा साक्षात्कार अर्जुनाला करून देणारच आहेत, त्याचप्रमाणे अर्जुनाच्या मनामध्ये देखील या भगवंताबद्दल किती प्रेम आहे तर माऊली म्हणतात की अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये देखील भगवंताबद्दल निस्सीम असं प्रेम आहे. निस्सीम म्हणजे अमर्याद असं प्रेम आहे, ज्याला कुठल्याच प्रकारची मर्यादा नाही, सीमा नाही. निस्सीम असं प्रकारचं प्रेम भगवंताबद्दल अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि मग इतकं प्रेम अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल असल्यामुळे अर्जुनाच्या मनातील सर्व इच्छा सफळ झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यासाठी पुढे माऊली आणखी एक उदाहरण देतात की ज्याप्रमाणे एखादी आई असते, त्या आईला एखादं छोटंसं बाळ असावं की जे स्तनपान करून जे आपलं पोट भरते. स्तनपान हे केवळ एकच साधन त्याच्या भुकेचं आहे. अशा प्रकारचं छोटंसं बाळ त्या मातेला असावं. आणि ते बाळ जेव्हा छोटं असते, लहान असते,
तेव्हा त्या बाळाला भूक लागली, तहान लागली, त्याला काहीही सांगता येत नाही. मात्र ते बाळ पाळण्यात जरी झोपलेलं असेल आणि आई कुठंतरी घरगुती कामामध्ये, घरातील कामामध्ये व्यस्त असेल, तरी अचानक त्या आईला कळते की आता माझ्या बाळाला भूक लागलेली आहे. तेव्हा ती धावत धावत जाते, त्या बाळाला त्या पाळण्यामधून काढते आणि स्वतःच्या जवळ घेऊन त्या बाळाची भूक जी आहे ती भूक त्या ठिकाणी शांत करते, त्याला तृप्त करते स्तनपान करून. मग आता त्या माऊलीला त्या बाळाने काय आवाज दिला होता का की मला भूक लागली, मला जवळ घे, मला पाज, असं त्याने काही म्हटलं नाही. मग आईला ती भूक कशी कळली? तर माऊली म्हणतात की त्या बाळाची जी भूक आहे त्या बाळाची भूक त्या आईलाच लागते. त्या आईला बरोबर कळते की माझ्या बाळाला भूक लागलेली आहे. मग त्याचप्रमाणे या अर्जुनाची आई कोण आहे? तर या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण हा या भगवंताची आई आहे. आणि मग भगवंताला या अर्जुनाची आई आहे. आणि मग भगवंताला या अर्जुनाला हे ज्या ज्ञानाची ही भूक लागलेली आहे, हे जे प्रश्न अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झालेले आहेत, हे प्रश्न भगवंताला अगोदरच कळले. अर्जुनाने विचारलं नसतं तरी देखील भगवंताने या अर्जुनाच्या या 7ही प्रश्नाचे उत्तरं दिलेच असते. कारण भगवंत हा त्या अर्जुनाची आई आहे आणि आईला आपल्या लेकराला भूक लागली हे सांगावं लागत नाही. अशा प्रकारे गुरु देखील त्याचप्रमाणे कृपाळू असतात की गुरूंना देखील आपल्या शिष्याच्या अंतःकरणामध्ये कोणते प्रश्न आहेत हे सद्गुरूंना न सांगता कळत असतात. आणि मग सद्गुरू देखील त्या शिष्याच्या त्या प्रश्नाच्या उत्तर त्याला देत असतात, त्याचं देखील समाधान करत असतात. अशा प्रकारे माऊली म्हणतात. आणि मग पुढे भगवंत या 7ही प्रश्नाचे एक एक करून उत्तर देण्यासाठी सुरुवात करतात. ते जे चिंतन आहे ते चिंतन, त्याची उजळणी आपण उद्याच्या पाठामध्ये करू. या ठिकाणी आपण आता थांबूयात. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. रामकृष्ण हरी सर्वांना.